सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेदार ना? मजेदार असायला हवं. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी सकाळचे वाजलेत 7 आणि धुकं बाहेर भरपूर आहे. आणि आम्ही काल बघितलं तुम्ही, घराची थोडीशी साफसफाई केली अंगणाची वगैरे. त्यानंतर मग संध्याकाळी जरा कंटाळा बाहेर गेलेलो, मग व्हिडिओ काही शूट नाही केला. आणि तर मंडळी काल तुम्ही बघितलं जसं आपण घराची साफसफाई केली, संध्याकाळी गेलो, जरा खेडला गेलो होतो, तिथे उशीर झाला आणि नंतर मग यायला उशीर झाला. म्हणून आल्यावर डायरेक्ट झोपून गेलो, कारण आज सकाळी लवकर उठून आपल्याला जायचं होतं. तर मंडळी आज आपण चाललोय महाबळेश्वरला. अर्थात आपल्या जत्रेला नाही चाललोय, जत्रा आपली अजून 1 तारखेला आहे. तर चाललोय आपली आपण जी मागे आपली आत्या तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपण गेलो होतो आढाळात. तिकडे ज्या आत्याला बघायला गेलो होतो, त्या आत्याचे वृद्धापकाळामुळे निधन झालं आणि आज तिचं कार्य आहे. आई पप्पा ह्याला गेले होते, अंत्यविधीला गेले होते आणि आम्ही आता कार्याला चाललो आहे. आता तुम्ही म्हणाल मुलांना घेऊन कशाला चाललं आहेस, तर आता काय मुलं इथे एकटी कुठं राहणार ना. मग चला आता रिक्षा आपली आणायची, तर रिक्षामध्ये बसून झाला मग तिथे महाबळेश्वरला माझे चुलते आहेत त्यांच्याकडे ठेवू आणि नंतर मग आपण जाऊ. बघू आता कसं काय होतं. आता निघालोय तर लवकर, पण रस्त्याला दाट धुकं आहे ना दक्षू. कशी थंडी असते. आम्ही ब्लँकेट घेतलं आहे अंगावर. तनू आहे इकडे. चला आमच्या ड्रायव्हरला तर दाखवू दे. हे बघा धुकं बघा, आज रविवार आहे मंडळी. धुकं बघा, धुक्यातनं गाडी चालवायला. हां, त्यामुळे गाडी सावकाश हळूहळू. आपली एक लेन मस्त पकडायची. समीक्षाने पूर्ण ओव्हरकेट केलंय स्वतःला. धुकं बघा, वा वा वा. सकाळचं बडगावात आलं. बडगावात धुकं बघा कसलं एकदम दाट धुकं आहे. हे नॅचरल धुकं आहे. आपल्या मुंबईला पण नैसर्गिक धुकं पाहिजे होतं, पण आता काय झालंय, गेल्या 4-5 वर्षात ना कोणाची नजर लागली काय माहिती आपल्या मुंबईला. सगळं बघा, मुंबई गोवा हायवेवरचं दृश्य बघा. भरणे नाका, प्रसिद्ध नाका, खेडमधला, रत्नागिरी जिल्ह्यातला पहिला नाका भरणे नाका. लोक उभी राहिलेत बाहेर. आज सुट्टीचा दिवस आहे, पण लोक कुठे फिरायला वगैरे जाणार. आता आपण हळूहळू कनेक्ट होऊ इथे. गाड्या एकदम स्लो चालवा मंडळी. येत आहेत धुकं, कारण धुकं भरपूर आहे. चला आपण आता झालो, कनेक्ट झालो ना. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66. आता आपण चाललोय मुंबईच्या दिशेने. सकाळी CNG ला लाईन बघा किती आहे. आता लोड होता, CNG लोड होतं, इथे लाईन आहे. आज काय सगळे बाहेर पडलेत लोक बघा, सगळे कारला पण CNG वगैरे. आता आपण कशेडी बोगदा क्रॉस केलेला आहे आणि ऊन आलेलं आहे. रायगड जिल्ह्यात आलं, रायगड किल्ल्यात नाही. हा काय माझं चुकलं म्हणजे. ऊन आले बाबा. आम्हाला निघायचं होतं सकाळी लवकर, काय कोण जाणे उशीर होतोच.
भुगाव. हा ना? हा बघा जुना रस्ता परत इथे कनेक्ट झाला. हा चालू होतो तो इथे निघतो. फिरतो ना डोंगरावरती हे आहे ना महामार्ग पोलीस. छोटासा घाट आहे ना बाबा. पोलादपूरला आता आपण परत राष्ट्रीय महामार्ग सोडलेला आहे. आता आपण स्टेट हायवे पकडणार आहे. आंबेनळी घाट. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. पुढचा सीएनजी किती काढली गेली मला. चला आपण आंबेनळी घाटाला लागलोय. वरती आलोय कापडेवरनं वरती आलोय. पण ऊन आले इकडे. अर्ध धुकं पण दिसते इकडे. रस्त्याची कामं चालू आहेत. आंबेनळी घाटात गेल्या वेळेला पण कामं चालू होती. काय कामांना जोर आलाय. तर विकास कामांना जोर आलाय. आंबा घाट लय मोठा आहे रे. माकडं बघा मंडळी. काकड कंपनी आहे वाटतं अजून गाडी आहे. एसटी रस्त्याचे काम झालेत ना त्याच्यामुळे किती छान नजारा दिसतोय. हे बघा सावित्री पॉइंट. ते बघा खाली सगळी सावित्री नदी जाते आपली महाबळेश्वरातनं उगम पावणारी. पुढे नको जाऊ. चला आपल्याला जायचं. आपली रिक्षा उभी आहे घाटात. वरती प्रतापगड आपला तिकडे. हे बघा मंडळी आता आपण सातारा जिल्ह्यात एंट्री केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत उमरोशी गाव. सातारा जिल्ह्यामधलं एंट्री केल्यावर पहिलं गाव उमरोशी वाडा. आता महाबळेश्वरला पोहोचलोय. महाडनाक्यात आहे. आज बघा सीझन एवढा फुल आहे ना. सीझन म्हणजे आता सुट्ट्या चालू आहेत ना क्रिसमसच्या. तर लोक फिरायला येतात. तर इकडे आम्ही त्याला सीझन म्हणतो. आमचा सीझन भरला. बघा आता भरपूर गाड्यांना भरपूर गर्दी आहे रस्त्याला एकदम. आता आम्हाला इथे अडवतात का काय माहिती. अलाउड नाही वाटतं गाडी इथे. रिक्षा प्रदूषण प्रवासी कर. मंडळी काय गर्दी आहे बघा. सगळे सातारवरनं पुण्यावरनं सगळे रोड फुल आहेत. बघा हा सातारा रोडवरून आलेलं पब्लिक आहे. काय पब्लिक आले. क्रिसमसच्या सुट्ट्यांसाठी आहे सगळं पब्लिक. साताऱ्यावरनं येणाऱ्या गाड्या. सातारा सांगली सोलापूर यांच्यासाठी आजची एक नाका आहे. महाबळेश्वर हिल स्टेशन आहे. वातावरण बघा किती थंड आहे. आलो मंडळी आता आपण. माझ्या चुलत बहिणीचं घर इथे आहे. मागच्या वेळेला आपण आलो होतो. आलोय मंडळी आता आपण पोहोचलोय इथे. चला जाऊया आता मंडळी. तिथे काही शूट नाही करत मी.
ट्रॅफिक ते खाली बघा. अरे बघा ट्रॅफिक संपतच नाही बघा. किती किती गाड्या आल्यात, किती पब्लिक. म्हणजे सीझन बघा भरलं किती. रिक्षा बघा, अजून एक रिक्षा आली. कुणाची रे? अकरा इथलीच आहे. 11 आहे 11. हे बघा मंडळी थांबा जरा. सूर्यास्त होत आहे ते बघा. हा बघा प्रतापगड बघा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा. ट्रॅफिक बघा मंडळी आता आम्ही ब्लँकेट घेतले अंगावर मस्त की. दाबीळ कुबड आणि बसलं असं मस्त की बाहेर छान असं. प्रतापगड आता वरती. तिकडे कुठं प्रतापगड? हा तो समोर तिकडे दिसत. आता आपण प्रतापगडच्या खाली आलो बाळा. मला वाटलं हा रणतोंडी घाट आहे. तो वरती गेला वरच्या ह्याला. तर चला मंडळी बाबा स्लोपला कसं चढवलं मग विचार कर. मंडळी बघा आता संध्याकाळचे 7:15 झालेत आणि आम्ही आलोय पोलादपूरला परत महाबळेश्वरवरून. आज महाबळेश्वरला प्रचंड गाड्यांची गर्दी आहे. ट्रॅफिक आहे बघा. अजून पोलादपूरला पण आहे आता. आणि इकडे गोवा साईडला जाणारे पण बऱ्याच लोकांची गर्दी आहे. आता बीचवर वगैरे फिरायला वगैरे जाणार लोक. नाताळची सुट्टी आहे. हाऊसफुल बघा. आम्ही थांबलोय पोलादपूरची भजी खायला पण नाही वाटतं भजी संपलेच वाटतं इकडे. खूप मस्त लागतं तिकडचं भाजी. आता आपण आहोत रायगड जिल्ह्यात. साताऱ्यातनं परत रायगड जिल्ह्यात आलो. परत आपल्याला जायचं रत्नागिरी जिल्ह्यात. आपण किती जिल्हे क्रॉस